श्रीपती भूपती गजपती हा आमचा राजा. श्रीपती भूपती हा आमचा राजा. जाणता राजा श्रीमंत योगी, श्रीमंत योगी शिवराजा श्रीमंत योगी. नाटक बसवलेलं आहे आणि माझे गुरुजी पहिल्यांदा नाटक बघायला आलेले आहेत. त्यामुळे माझी मनापासून अशी इच्छा आहे की प्रदर्शन करू. त्याप्रमाणे मी गुरुजींना विनंती करते आणि आपल्या प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री गोंड सर, माध्यमिकचे सरप सर आणि आपल्या शाळेचे व्यवस्थापक अनिकेत सर आणि SMCचे आपले सदस्य श्री गणेश भावत सर, मी आपल्याला विनंती करते आपण दीपप्रज्वलन करायचं. माझे गुरुजी पंडित चंद्रकांत सिंगे आणि काकू म्हणजे गुरुजींच्या पत्नी सौ प्रज्ञा लिमे आज या कार्यक्रमाला तुमचं नाटक खास बघायला आले आणि तुम्ही कसे शांत बसतात तेही बघायला आले. तर मी आपल्या शाळेचे व्यवस्थापक अनिकेत माऊलीच्या सरांना विनंती करते आपण गुरुजींचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. गुरुजी माझे श्रीपती भूपती गजपती हा आमचा राजा. श्रीपती भूपती हा आमचा राजा. जाणता राजा श्रीमंत जेव्हा जेव्हा धर्मावर संकट येईल, जेव्हा जेव्हा अधर्म वाढेल, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी, दुष्टांच्या नाशासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगानुयुगे जन्म घेईन असे भगवान श्रीकृष्णाने वचन दिलं आहे. आणि अशीच परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण झाली होती. हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युगपुरुषाने जन्म घेतला. याच युगपुरुषाच्या पराक्रमाची, सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची गाथा आम्ही सादर करत आहोत. महाराष्ट्र असा सुखात नांदत असताना एका दुष्ट यवनाची नजर या महाराष्ट्रावर पडली. महाराष्ट्र परकीय टाचेखाली भरडला जात होता. अपहरण, अत्याचार, मंदिरांची तोडफोड, स्त्रियांची विटंबना, अन्नधान्याची लूट थांबता थांबत नव्हती. अशा या परिस्थितीतून वाचण्यासाठी अवघा महाराष्ट्र देवाला गाऱ्हाणे घालत होता. देवानं गारहाणा ऐकला. शालिवाहन शके 1551,
शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन वद्य तृतीयेला म्हणजे इंग्रजी तारखेनुसार 19 फेब्रुवारी 1630 रोजी सायंकाळी या ग्रहमंडलातील तेजस्वी सूर्याचा शिवनेरी गडावर जन्म झाला. जिजाऊंचा असा झाला होता. लहानपणापासूनच माँसाहेब जिजाऊ शिवरायांना रामायण महाभारतातील गोष्टी ऐकवू लागल्या. सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शिवरायांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजीराजांनी म्हणजे शिवरायांचे वडील यांनी अनेक कर्तबगार माणसं नेमली. जसे की दादोजी कोंडदेव, बाळकृष्ण पंत, रघुनाथ पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडू लागले. एकटे नेतृत्व कधीच साम्राज्य उभे करू शकत नाही. त्यासाठी तशी कर्तबगार माणसं निष्ठावंत मावळे घडवावे लागतात. शिवरायांनी असे सवंगडी त्या लहान वयापासूनच पारखायला सुरुवात केली. तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, बाजी जेधे आणि अशा अनेक सवंगड्यांसोबत शिवबांनी स्वराज्याची शपथ घेतली. रायरेश्वराजवळ शपथ घेतली आणि स्वराज्याची घाऊळदौड सुरू झाली. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. पुढे अनेक किल्ले
किल्ल्यांची बांधणी सुद्धा केली आणि स्वराज्याची पहिली राजधानी झाली किल्ले राजगड. त्यानंतर महाराजांनी स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणून किल्ले रायगडची निवड केली आणि स्वराज्याची दुसरी राजधानी झाली किल्ले रायगड. ही एका आईची आपल्या बाळाच्या ओढीने होणारी एक धाडसी गोष्ट पाहिली. उद्या आपल्याला गड महाराज सर्वांना बघायला मिळणार म्हणून हिरा खूप खुश असतात. त्याचाच विचार करत ती बसलेली असते. सगळ्याजणी मिळून गडावर जातात. गडावरती लोकांची गर्दी जमलेली असते. गड बघून हिराला खूप आनंद होतो. ती गडाला नमस्कार करते. परत एकदा गड बघायला लागते. त्यात ती हरवून जाते आणि अचानक तोफेचा आवाज ऐकून हिरा भानावर येते. तिला काही सुचत नाही. ती दरवाजाकडे धाव घेते पण दरवाजा बंद होतो.
इंच कड्यावर येऊन उभी राहते आणि कसलाही विचार न करता आपल्या बाळाच्या ओढीने स्वतःला झोकून देते. हिरा गडाची कडा उतरून सुखरूप खाली उतरते आणि धावत धावत येऊन लेकराला आपल्या जवळ करते आणि त्याची खूप लाड करते, त्याला मायेने जवळ घेते. इकडे सैनिकांना आणि महाराजांना कळतं की ती गवळण कडा उतरून खाली गेली तिच्या लहान बाळासाठी. तेव्हा हिराचा शोध घेऊन तिला गडावरती बोलवलं जातं आणि तिचा सत्कार केला जातो. आपल्या गुणीजनांची कदर असणाऱ्या शिवाजी महाराजांनी इथली असुरक्षितता लक्षात घेऊन तिथे लगेच हिरकणी बुरुज बांधून तिच्या कर्तृत्वाला अजरामर केलं. त्यानंतर स्वराज्यावर ओढावलं एक मोठं संकट. ते संकट म्हणजे अफजल खान. अफजल खान तनु सहिताने कानकोला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून. खान निघाला मोठ्या दुर्मित. केस घोड तळ पायदळ बौद्ध फाटालाही बटकळे अंगी 10 हातीचं बळ वाहणारा पिचुळचुळ. वाटेत भेटेल त्याला शिर्डी कीर्तीत खराची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना मुठभर खानाला कसा थोपणार? काय लढवावा हुन्नर चिंतेत पंत सरदार. शिवरायांनी सरदारांची बैठक बोलवली. त्यात खानाचा अभ्यास केला. त्याची उंची किती, त्याची जाडी किती, त्याचं राहणीमान, त्याचं खाणं पिणं, त्याचं येणं जाणं, त्याचा फौजफाटा, सैन्य, सगळ्या 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 गोष्टींचा अभ्यास केला आणि एक युक्ती आखली. अरे दुश्मन असू दे, गरीब असू दे, किती बी हुशार. अरे दुश्मन असू दे, गरीब असू दे, किती बी हुशार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार. हे लागला पार, लागला पार. अरे लागला पार, लागला पार. हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागला पार. त्यांनी खानाला नजराणा पाठवला आणि सोबत एक संदेश सुद्धा. शिवाजी राजांना खान साहेबांसमोर यायला भीती वाटत आहे, ते त्यांना घाबरत आहेत. खान साहेबांनी त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवावा आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला यावं. आणि त्यांच्या याच गनिमिकाला फसला आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला यायला तयार झाला. शिवबाच्या संगती पाहला म्हणत्यात ना भाता जीवा म्हणून वाचला माझा शिवा. हम शामियानात येताच आमच्या राजाला पाहून झुका म्हणतो कसा. नजर रोखून काय वाटतोस का? आमचा राजा, आमच्या शिवाजीला
गेल्यानंतर याच्यामध्ये परीक्षा होणार आहे बरं का, स्पर्धा असणार आहे. नीट शांतपणे ऐका हा. अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी स्वराज्य वाढवण्याची मोहीम हाती घेतली. सर्वत्र विजय दिसू लागला. हिंदवी स्वराज्य वाढू लागले. असा या वाढत्या हिंदवी स्वराज्यावर संकट येतच होती. पुढे संकट आले ते सिद्धी पुढे संकट आलं ते स्थितीजोहाचे. त्यांनी 4 महिन्यांपेक्षा जास्त दिवस पन्हाळ्याला वेढा घातला. या वेढ्यातून महाराजांना सोडवण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशी व अनेक बांधरबंदींनी पराक्रम केला. सभापती सुद्धा शिवा काशी प्रति शिवरायांकडून सिद्धीच्या शामियाना जातात. काय म्हणावे त्यांच्या पराक्रमाला. पावनखिंडीत 3000 गनिमाला अवघ्या 300 पावलांना घेऊन बोडगी अर्ज करली ती बाजी प्रभूंनी. काय म्हणावे त्यांच्या पराक्रमाला. आपल्या 6 शिलेदारांसह पेहलगाम खानाच्या प्रचंड सैन्यावर चालून जाणारे प्रतापराव गुजर आग्राहून सुटका. ज्यांनी स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून आधी लग्न कोंडण्याचं मग माझ्या रायबाचं म्हणणारे तानाजी मालुसरे. संतांची गोरपडे, धनाजी जाधव, शिवरायांचा 3रा डोळा असं त्यांना म्हटलं जातं ते बहिर्जी नाईक, जीवाजी मावळा, संभाजी कावजी. अजय स्वराज्याच्या यज्ञ कुंडात अनेक महावीरांनी शौर्याची, त्यागाची, निष्ठेची आहुती दिली. स्वराज्य घडवले आणि तो दिवस उजाडला. आपल्या राजाशी, शिवरायांच्या राज्याभिषेकाची. हे फार थोड पंडित साक्षात वेदोना आहे. श्री काशी क्षेत्रातील अग्रपूजेचे अधिकारी हे दिवाकर भट्ट उर्फ दागा. यापूर्वी 10 वर्ष आधी दागा भट्ट महाराष्ट्रात येऊन गेले. अहो ते महाराष्ट्रीयच होते. 1663 साली दागा भट्टांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराजांनी काही धार्मिक प्रश्नांचा निवाडा केला. हे निवाडपत्र उपलब्ध आहे. 10 वर्षापूर्वीचं स्वराज्य आणि 10 वर्षानंतर आता विस्तारलेलं स्वराज्य दागा भट्टांना दिसत होतं. त्या दोहोतला फरकही त्यांना जाणवत होता. समृद्धी, सुख, सुरक्षितता ही स्वराज्यात आता नांदत होती. शिवाजी राजाचं मोठेपण दागा भट्टांना आता पुरेपूर कळून चुकलं होतं. राजाचा राज्योद्योग, त्याचा लोकसंघ, साहित्य संघ, त्याचा राज्यकारभार, त्याची न्यायी, निस्पृह, धर्मपरायण, सततोद्योगी, सावध, उपभोग निवृत्त, निर्व्यसनी, शांत, गंभीर, निगर्वीर अशी वर्तणूक, राजाची सर्वस्पर्शी बुद्धी, त्याचे आरमार, किल्ले, सैन्य, पारा, 18 कारखाने, समृद्ध खजिना हे दागा भट्टांनी ओळखले. आणि त्यांनी महाराजांना बोलून दाखवलं, महाराज तुम्ही धर्मसंस्थापना केली आणि तुम्हाला तक्क नाही. ये कैसे महाराज तक्की वैसाव. नवी स्वराज्याला सिंहासन असल्याशिवाय आणि संस्कारपूर्वक राज्याभिषेक झाल्याशिवाय या स्वराज्याला पूर्णता येत नाही. राज्याभिषेक झालाच नाही. त्याशिवाय या युगप्रवर्तक कार्याचं मोल जगालाही कळणार. लोक म्हणजे की शिवाजी राजा हा राज्यकर्ता आहे पण राजा नाही. म्हणून मस्तकावरची छत्र झळाळलंच पाहिजे. मराठा राजा सिंहासनावरती बसलाच पाहिजे. दागावंतांनी स्वराज्याच्या नेमक्या नाडीवरतीच बोट ठेवलं. महाराजांनी आजपर्यंत केलेला सारा उद्योग हा केवळ स्वराज्याकरता होता. देवाधर्माच्या स्थापनेकरता आणि गोरगरिबांच्या कल्याणाकरता हे स्वराज्य निर्माण झालं होतं. आपल्याला राज्याभिषेक करून घ्यावा आणि राजा म्हणून मिळवावं, उपभोग घ्यावा अशी महाराजांची वृत्ती कधीच नव्हती. पण राज्याभिषेकाच्या संस्काराचं महत्व ते ओळखत होते. तरी ते स्वतः चटकन दागावंतांना हो म्हणाले. त्यांनी स्वराज्यातल्या नव्या जुन्या मातबर लोकांना एकत्र बोलावलं आणि बोलावून आणून त्यांच्यापुढे हा दागावंतांचा विचार मांडला. हा विचार इतका मोलाचा होता, इतका गोड होता, इतका आनंददायक होता की तो कोणालाही आवडावा, कोणाचंही मत जमणार नाही. याही सर्वांना तो विचार अतिशय आवडला आणि त्यांनी पण याला मान्यता दिली, मनापासून मान्यता दिली. मग शिवाजी महाराजांनी मान्यता दिली. श्री काशी विश्वेश्वराची आज्ञा आणि धर्माची संबंधित होती.
महाराज अस्सल क्षत्रिय कुळावतच होता. सर्वात परमावधीचा आनंद होता. भाऊसाहेबांच्या हृदयात आनंदाच्या केवढ्या उर्मी उठल्या असतील. अत्यंत थकलेल्या या मातेच्या मनाला गाडावाटांच्या त्या गोड आज्ञेमुळे केवढं सुख झालं असेल. त्याची सैन्याला ही वार्ता समजली आणि साऱ्या सैनिकांनी आनंदानं धुंद होऊन प्रचंड गर्जना केल्या. राज्याभिषेकाची तयारी सुरू झाली. समारंभासाठी अंबाऱ्या, आगागिऱ्या, पालख्या, मेणे, शाण्याने, खर्चासाठी विपुल द्रव्य, सुवर्ण टोळेसाठी सोन्याच्या राशी, व्याघ्रचर्म, मृगचर्म, नक्षत्रमाला, काय काय सांगू तुम्ही आता. साऱ्या साहित्याची जय्यत तयारी रायगडावर सुरू झाली. मुख्य म्हणजे सिंहासन तयार करण्याचं काम सुरू झालं. महाराजांच्या जामदारखान्यावरचे प्रमुख अधिकारी होते रामाजी दत्तो चित्रे, हे पोलादपूरचे घर आहे. यांच्याकडे शिवाजी महाराजांनी सिंहासन तयार करण्याचं काम सोपवलं. स्वराज्याचे कुशल सोनार रायगडावरती दाखल झाले आणि गाडाभट्टांच्या संपूर्ण सूचनांप्रमाणे सिंहासनाची तयारी सुरू झाली. 32 मण सोन्याचं सिंहासन तयार करण्याचं काम सुरू झालं. अत्यंत निवडक अशी नवरत्न ही या सिंहासनावरती जडवली जाणार होती. अनेक शुभचिन्ह या सिंहासनावरती चढू बाजूने कोरली जाणार होती. राज्याभिषेकाचा मुहूर्त गाडाभट्टांनी अत्यंत चिकित्सेने ठरवला. 1596 आनंद नाम संवत्सर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शनिवारी सूर्योदयापूर्वी 3 घटका म्हणजेच उषत्काली राजश्री शिवाजी राजे सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती होणार होते. राज्याभिषेकाच्या तयारीच्या गर्दीत सारा रायगड गजबजून गेला. राज्याभिषेकाची तयारी चालू आहे आणि एक हिंदू सिंहासन निर्माण होत आहे याच्या बातम्या दिल्लीत पोहोचल्या. औरंगजेबाच्या समोर त्यांनी ताबडतोब दक्षिणेच्या अधिकाऱ्यांना हुकूम पाठवले की जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि हा राज्याभिषेकाचा सोहळा होणार नाही अशी धडपड करा. मराठी सैनिक जिद्दीनं स्वराज्याच्या सरहद्दींचं रक्षण करीत होते. पंचामृतांनी आणि सप्तगंगांच्या उदकांनी सिंहासनावरती राज्याभिषेक होणार होता शिवाजी महाराजांना. त्याआधीच शत्रूच्या रक्तानं स्नान करीत होते. स्वराज्याच्या सरहद्दीचं रक्षण करणारे मराठी सैनिक रायगडावरती राज्याभिषेकाची पूर्वतयारी पूर्ण झाली. गाडाभट्टांनी या निमित्ताने राज्याभिषेकाची संहिताच तयार केली. राज्याभिषेक कसा करायचा, कोणचा निधी कोणत्या वेळेला कशा पद्धतीने करायचा याचा साग्र तपशील गाडाभट्टांनी या ग्रंथामध्ये लिहिला. या ग्रंथाचं नाव होतं राजाभिषेक प्रयोग. राज्याभिषेकाचा सोहळा पहाटे पूर्ण झाला. नंतर गाडाभट्टांनी म्हटलं, महाराज आता राज्यारोहणाकरता चालायचं, आपण वस्त्रालंकार धारण करून जावं. त्याप्रमाणे महाराजांनी वस्त्रालंकार धारण केले आणि महाराज आऊसाहेबांच्या पाशी आले आणि त्यांनी खाली वाकून डोकं टेकून आऊसाहेबांना नमस्कार केला. राजसभा तुडुंब भरली होती. यावेळेला पहाटेचे सुमारे 5 वाजले होते. पावले टाकीत टाकीत महाराज सिंहासनाच्या नजीक पोहोचले आणि सिंहासनाच्या पायरीपाशी येऊन त्यांनी पहिलं पाऊल पायरीवरती ठेवलं. काय वाटलं असेल त्यांना, सिंहासनाच्या पायऱ्यासमोर उभ्या होत्या. एक एक पायरी चढून महाराज सिंहासनापाशी जाणार होते. पण त्यांना निश्चित जाणीव होती की ही पहिली पायरी म्हणजे माझा तानाजी माणूस आहे, ही दुसरी पायरी म्हणजे माझा बाजी प्रमोद देशपांडे आहे, ही तिसरी पायरी म्हणजे माझा सुरेजी काकडे, चौथी पायरी म्हणजे माझी बाजी पासकर आहे. हे सारे वीर स्वराज्यासाठी म्हणत पावले, म्हणूनच मला या सिंहासनाच्या पायऱ्या चढता येत. महाराज सिंहासनापाशी जाऊन पोहोचले. गाडाभट्टांनी महाराजांना म्हटलं की आपण पूर्वेकडे तोंड करा. महाराज सिंहासनाच्या पुढे उभे राहिले. पूर्वेकडे त्यांचं तोंड. बरोबर समोर राजसभेचा दरवाजा उभा होता. त्या समोरच्या दरवाजातून अगदी पूर्व टोकावरची 2 किल्ले दिसत होते. एक होता राजगड आणि दुसरा होता तोरणा. स्वराज्याचा प्रारंभ याच ठिकाणी झाला
आज स्वराज्य रायगडावरती सिंहासनापाशी येऊन पोहोचलो. मुहूर्ताची घंटा भरताच गागाभट्टांनी महाराजांना खून केले. महाराज सिंहासनावरती आरूढ झाले. गागाभट्टांनी महाराजांच्या मस्तकावरती छत्र धरलं आणि घोषणा केली. नाटकात काम करणाऱ्या मुलांचं म्हणजे इतकं मनापासून मी अभिनंदन करतो की असं जणू काही प्रोफेशनल स्टेजवर नाटक बघतोय असा भास होतो. मी खरोखर सर्व मुलांचं आणि सीमा साडे यांचं सुद्धा ज्यांनी नाटक घडवलं तिथं सुद्धा आभार मानतो. आणि असंच नाटकाची परंपरा निर्माण होऊन देईल आणि असंच काहीतरी मोठं कार्य घडू देईल प्रत्येक वर्षी प्रत्येक सणाला, अशी मी इच्छा व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. मी ते ताडे मॅडमचं विशेष कौतुक करतो की हा जो फौज पटायचा
एवढा फौजफाटा आहे 45. या 45 जणांकडून बोलून घेणे, त्यांच्याकडून काम करून घेणे आणि यांची रोज प्रॅक्टिस चालू होती. मुलं सांगायची मॅडम आम्हाला जायचं आहे, सर आम्हाला जायचं आहे. त्यावेळी वाटायचं, पण ते काय येत होते इकडे आज कळलं. आणि आज त्यांनी इतक्या सुंदर प्रकारे सादर केलं मॅडमच्या मार्गदर्शनाखाली. आणि मला वाटतं त्यांनी एकट्यानेच सर्व आणि भूषण पाटील सर म्हणा किंवा त्याने एकट्याच्या मदतीने 1 मॅन आर्मी हे सगळं नाटक बसवलं. त्यासाठी त्यांचं मनापासून तुमचं आणि तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचं सर्वांचं मनापासून हार्दिक कौतुक आणि हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. na 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 आम्ही गड्या डोंगरच राहणार, चाकर शिवबाच होणार. 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 निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच धडके. निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच. निशान भगवे भूवर फडके, शत्रूचे मग काळीच धडके. मावळे आम्हीच लढणार, मावळे आम्हीच लढणार, चाकर शिवबाच होणार. मेल्या मन जाग यावी अशी त्याची भासार. मेल्या मन जाग यावी अशी त्याची भासार. मराठी मातीची त्योच हाय आसार. दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर, दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर. हे शंभू शंकराचं नव राजगड गावर. शिवमहाराज 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 राजार, शिवमहाराज 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 राजार. शिवमहाराज 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 राजार, शिवमहाराज 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 राजार. समस्त अश्वधर्मती सप्त सिंधुधर्मती महाराष्ट्र शास्त्र पुरुषा. सुकीर्ती चंद्र अलांछिता, सुकीर्ती चंद्र अलांछिता. कीर्ती मुखमंडिता, प्रजा दुःखहारका. कीर्ती मुखमंडिता, प्रजा दुःखहारका. श्रेष्ठ श्रीधारी भूमिभार वाहका, छत्रध्वजधारी सिंहासन साधका. श्रीपती भूपती गजपती हा आमचा राजा. श्रीपती भूपती हा आमचा राजा. जाणता राजा श्रीमंत योगी शिवराजा. श्रीमंत योगी श्रीमंत
गणपती गजपती हा आमचा राजा श्रीपती भूपती